युवक काँग्रेस व NSUIचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत व शिष्यवृत्ती योजना पूर्ववत सुरू करण्याची युवक काँग्रेस व NSUIचा मागणी. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टर 50,000 आर्थिक मदत द्यावी. तसेच बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी बंद करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना तात्काळ पूर्ववत सुरू कराव्यात. या प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेस, NSUI आणि काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की 30 जुलै रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदी नाल्यांचे पाणी शेतात घुसल्याने पिके उद्ध्वस्त झाली असून शेतातील स्प्रिंकलर पाईप, नोझल तसेच इतर साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने काही घरं कोसळली असून त्यांचे पंचनामे करून प्रति घर 1 लाख रुपये भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तसेच खराब झालेले रस्ते, पूल व पुलांवरील कठडे तातडीनं दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी. पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना अग्रिम 25% पीक विमा मंजूर करावा आणि विद्यार्थ्यांची शाळा व महाविद्यालयांची फी पूर्णपणे माफ करावी, अशी ही मागणी करण्यात आली. यावेळी बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. इयत्ता 1ली ते 8वी, 9वी ते 11वी तसेच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात माननीय परीक्षित जगताप, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव, दीपक संजयराव भगत, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, अमोल धवसे, शहर अध्यक्ष, ऋषिकेश मुंडे, अध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस कमिटी यांच्यासह युवक काँग्रेस, NSUI व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.